नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिलाईतून उरलेले छोटे छोटे जे कापड असतात ना, दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण आजची बॅग डिझाइन बघणार आहोत। आणि हिची शिवण्याची पद्धत पण वेगळी आहे आणि एक नवीनच पद्धत आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। आणि नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमची कमेंटची मात्र मला खूप गरज आहे, कारण की जशी तुमची लाईक महत्त्वाची असते तशीच तुमची कमेंट पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते। तर प्लीज कमेंट करत चला, लाईक करत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे। हा क्विल्टेड पीस मी अगोदरच रेडी करून घेतलेला आहे। तर याची माप सांगते लांबी रुंदीचं। तर रुंदी आहे बघा 9 इंच आणि लांबी आहे 22 इंच। तर 22 बाय 9 इंचाचा हा क्विल्टेड पीस आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे ना बेल्टसाठी हा मी वेगळा कलरचा कपडा घेतलेला आहे। राईस बॅग पण कट करून घेतली। तर बेल्टची लांबी घेतलेली आहे आपण इथे 17 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे। ठीक आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा। दोन्ही कडेला आपण याला टिपा मारून घेतलेले आहेत। आता हे बेल्ट जोडायचे कसे ते सांगते। जिकडनं आपली रुंदीची साईड आहे ना 9 इंचावाली, त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर रुंदीच्या साईडने मी ते सेंटरला मार्क करून घेत आहे बघा 9 इंचावाल्या। ठीक आहे। आता सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टची। दुसऱ्या साईडने पण तर तुम्हाला जवळून दाखवते बघा 1.5 इंच इकडनं पण सेंटरपासून 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे मार्किंग करू आणि त्या मार्किंगच्या पुढे आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने मी तुम्हाला स्टिचिंग पण करून दाखवत आहे। ठीक आहे। तर दुसरा पण बेल्ट आपण सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेऊ। तर दोन्ही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहे। आता त्यानंतर लांबीचा आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे। तर बघा, लांबीनुसार आपण हा कपडा फोल्ड केला आणि इथे एक सेंटरला कट देऊन घेऊया दोन्ही साईडने एक एक। ठीक आहे। तुम्ही हवं तर इथे मार्क पण करून घेतलं तरी चालेल। आता सेंटरपासून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे बघा। ठीक आहे। या पद्धतीने इकडनं पण सेंटरपासून 3 इंच इकडे 3 इंच तिकडे मार्किंग केली म्हणजे आता हे मधलं जे अंतर आहे ना हे आता आपलं भरत आहे 6 इंच। तुम्हाला मोजून पण दाखवते बघा, कारण की 3-3 इंचावरती मार्क केलं। तर आता वरती जे अंतर उरतं आहे ना ते आहे आपलं 7.5 इंच। ठीक आहे। म्हणजे रुंदी 6 इंच आणि लांबी 7.5 इंचाचा आपल्याला 2 क्विल्टेड पीस रेडी करून घ्यायचे। तर मी इथे रफली क्विल्टेड पीस रेडी केले होते 7.5 इंच बघा। इकडनं लांबी आहे आणि रुंदी आहे ना ती आपल्याला 6 इंच घ्यायची आहे। तर इकडनं मी मधला जो पार्ट आहे ना त्याचं अंतर टाकून घेते 6 इंच। ठीक आहे। हा कपडा थोडासा वाढव होता, तर आता तो एक्स्ट्राचा जेवढा असेल क्विल्टेड पीस तो मी कट करून घेते। ठीक आहे। म्हणजे आपल्याला 6 बाय 7.5 इंचाचे दोन साईडचे जे पीस आहेत ना ते लागणार आहेत। दुसरा पण पीस आहे तो पण मी यावरती ठेवून याची पण कटिंग करून घेते। ठीक आहे। तर साईड पार्टसाठी 2 क्विल्टेड पीस आपले रेडी आहेत बघा। आता जिकडनं 6 इंच आहे ना ती बाजू आपल्याला बरोबर रुंदीच्या साईडने ठेवायची बघा इथे। ठीक आहे। मी तुम्हाला ठेवून पण दाखवत आहे। आणि स्टिचिंग करताना दोन्ही कडेला थोडं अर्धा इंच पार्ट ओपन राहील अशा पद्धतीनेच आपल्याला ही स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे। आणि बघा, लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे मी, स्टिच झाल्यावर सांगते बघा। कडेला थोडं पार्ट मी ओपन ठेवला आहे, कारण की साईड जोडताना मग ते आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतं। इकडनं पण बघा कडेला थोडं पार्ट ओपन ठेवला आहे। आता त्यानंतर आपल्याला यावरती डबल टिप पण देऊन घ्यायची आणि ज्या साईड आहेत ना त्या पण जोडून घ्यायच्या आहेत उंचीवाल्या। ठीक आहे। तर बघा, या पद्धतीने हा कपडा आपल्याला पकडायचा आणि सिंपल अशा पद्धतीने स्टिचिंग करायची इकडनं पण या पद्धतीने। तर चला लगेचच मी तुम्हाला स्टिचिंग पण करून दाखवते। ठीक आहे। या पद्धतीने तर खूप सोपी आहे मैत्रिणींनो। तुमच्याकडे कमी कपडा जरी असेल तरी तुम्ही अशा पद्धतीची बॅग डिझाईन ट्राय करू शकता आणि बनवून विक्री करू शकता। 2 पैसे आपल्याला हक्काचे भेटतात, कोणावरती डिपेंड राहण्याची गरज नाही। नवरा देईल, आईवडील देईल यांच्यावर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःचे हातपाय हलवा आणि स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका मैत्रिणींनो। काहीतरी करा, स्वतःसाठी काहीतरी करा। जीव तोडून आणि कळकळीने सांगते मी, स्वतःचा स्वाभिमान जपा आणि स्वतःसाठी काहीतरी करा। ठीक आहे। तर बघा, इकडची पण आपण ही जी साईड आहे ना ती पण स्टिच करून घेत आहोत। तर अशा प्रकारे दोन्ही साईड आहेत ना ते आपल्या स्टिच करून झालेले आहेत। आता नंतर मी याच्यावरती परत डबल टिप पण देऊन घेणार आहे। तुम्हाला वरच्या साईडने पण दाखवते। आता वरचं जे अंतर आहे ना ते आपल्याला तर दोन्ही पार्ट साईडचे जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथपासून तर इथपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे, हे किती भरत आहे ते।
तर हे भरत आहे बघा 8 इंच. ठीक आहे. आणि इकडचं जे अंतर आहे हे भरत आहे आपलं साधारणतः 5 ते 5.25 इंच. तर 8 बाय 5.25 इंचाचा आपल्याला इथे परत क्विल्टेड पीस रेडी करायचं आहे. याला पण सर्वात खाली अस्तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून मी हा पीस क्विल्ट करून घेतलेला आहे बघा 8 इंच आणि 5.5 इंच. आता ह्याच्या सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे झिप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी. तर जिकडनं 5.5 इंच रुंदी होती ना त्या साईडने मी कपडा फोल्ड केला आणि इथे मध्यभागी कट करून घेतला. आता इथे आपल्याला 8 इंचची झिप लागणार आहे. तर झिप बघा या पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत आणि यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. दुसऱ्या साईडने पण झिपचा कट केलेला पार्ट आहे ना कापडाचा तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे. तर फिनिशिंगची पण मी परत एक दाबटीप देऊन घेतली. तर झिप 5 नंबरची आहे तर रनर पण आपल्याला इथे 5 नंबरचंच लागणार आहे. रनर वाहून घेतलं. एक्स्ट्राची झिप आहे ती पण आपण कट करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता त्यानंतर अगोदर आपल्याला आहे ना जी लांबीची साईड आहे ना 8 इंचावाली समोरासमोरची ती अगोदर जोडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. जिकडनं आपले बेल्ट आहेत ना ती साईड आपल्याला जोडून घ्यायची. आणि लक्षात ठेवा जिपची राईट साईड आहे ती आतल्या बाजूने गेलेली आहे कारण की आपल्याला ही बॅग टर्न केल्यानंतर ती पलटी होणार आहे ना त्यामुळं ते बघूनच तुम्ही ह्यावरचा पार्ट स्टिच करून घ्यायचा. आणि एक नवीन आणि एक वेगळी पद्धत दाखवलेली आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही ही बॅग बिना झिपची पण बनवू शकता. जशी मी आता ही झिपवाला पार्ट नंतर लावते ना तर इकडनं तुम्ही फक्त पायपिंग करून घेतली असती आणि बिना झिपची पण बनवली असती तरी चाललं असतं. पण मी झिपरच दाखवलेली आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने चारही साईडने आपण ही स्टिच करून घेतलेली आहे. तर बघा स्टिच केली. आता मी यावरती परत डबल टिपा पण देऊन घेणार आहे. आणि टिपा देऊन झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला ही झिप ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि बघा किती सुंदर अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि बघा शिलाईतून उरलेले जे छोटे छोटे कापडं असतात ना त्यांचा पण वापर करून तुम्ही अशा पद्धतीच्या बॅगी बनवून पुढे विक्री करू शकता. कमी पैशात गेले तरी चालेल पण विकून टाका आणि पैसे कमवा. फायनल लुक आहे तो या पद्धतीने आलेला आहे. याच्यामध्ये मी काही कपडे ठेवून घेतलेत म्हणजे तुम्हाला या बॅगीचा प्रॉपर शेप आहे तो कळावा त्यासाठी. आणि 2 कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आपली ही बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. आता हिचं शिवून तयार माप कितीचं राहिलं आहे ना ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते. तर बघा हिची लांबी आहे 8 इंच, रुंदी आहे 4.5 इंच आणि उंची आहे 7.5 इंच. 7.5, 8, 4.5 अशा पद्धतीची एक युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीची आज मी तुम्हाला बॅग डिझाईन आहे ती शेअर केलेली आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुमच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो पण युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.